जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल आर के क्रिएशन 77वरील एका नवीन व्हिडिओमध्ये. फायनली आजचा व्हिडिओ फुलवंती सॉन्गवरती बनवला. तरी व्हिडिओला सर्वांनी लाईक नक्की करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या आर के क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण मित्रांनो, आपण मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो. तसे मित्रांनो, जे काही मटेरियल वापरले आहे, फोटो अँड व्हिडिओ, हे सर्व आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तर तुम्ही डाउनलोड करून घ्या. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ कॅपकटमध्ये तर तुम्हाला कॅपकट प्रीमियम व्हर्जनमध्ये असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तर तुम्ही ती जॉईन करून घ्या तुम्ही. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. भगवत क्या सोपाची हासिल सखीर करारी चलवरती तर मित्रांनो, तुम्ही तुमचं कॅपकट ओपन करून घ्या. त्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं. प्लसवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे व्हिडिओ दिला तो ॲड करून घ्या. ॲडवरती क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो, सिम्पली या ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओ आपल्या व्हिडिओमध्ये ॲड करून घ्या. सिम्पली या व्हिडिओवरती क्लिक करा. इथून याचा ऑडिओ म्यूट करून घ्यायचा. म्यूट केल्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करा. तर मित्रांनो, थोडी दोन बोटामध्ये घेऊन थोडी रिसाईज करून घ्यायची. त्यानंतर मित्रांनो, थोडं समोर यायचं. समोर आल्याच्या नंतर इथे आहे मित्रांनो 10 एफच्या पुढं VCFवरती या. त्यानंतर स्प्लिट ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो, परत जर थोडं समोर या. समोर आल्याच्या नंतर मित्रांनो 10 एफच्या पुढे तुम्हाला थोडा डॉट दिसेल, त्यावरती या. त्यानंतर परत त्या व्हिडिओवरती क्लिक करा. स्प्लिट ऑप्शनवरती क्लिक करा आणि इथून हे व्हिडिओ कट करून घेता. परत येता समोर या मित्रांनो. समोर आल्याच्या नंतर आपल्याला तर मित्रांनो 10 सेकंडावरती या. त्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करायचं. स्प्लिटवरती क्लिक करून तुम्ही इथं व्हिडिओ कट करून घ्या. तर मित्रांनो, परत आपल्याला नेक्स्ट फोटो जिथं बदलतं तिथं या. तर सिम्पल मित्रांनो, इथे या. व्हिडिओवरती क्लिक करायचं. स्प्लिट ऑप्शनवरती क्लिक करा. परत येता मित्रांनो, थोडं समोर या. समोर आल्याच्या नंतर इथं सध्या आपल्याला फोटो बदलताना दिसत आहे 14 सेकंडावरती. तर मित्रांनो, परत येतात तुम्ही 14 सेकंडाच्या पुढे डॉट दिसेल तिथे. त्यानंतर स्प्लिट ऑप्शनवरती क्लिक करा. अशा प्रकारे तुमचा व्हिडिओ कट होऊन जाईल मित्रांनो. थोडं समोर आहे मित्रांनो. समोर आल्याच्या नंतर त्यानंतर मित्रांनो, इथे आपल्याला डबल परत येता. त्यानंतर मित्रांनो, 18 एफवरती एक स्प्लिट द्या. थोडं समोर आहे मित्रांनो. समोर आल्याच्या नंतर परत येता मित्रांनो 0.21 वरती एक स्प्लिट द्या. स्प्लिट दिल्याच्या नंतर मित्रांनो, परत आता थोडं समोर या. समोर आल्याच्या नंतर स्प्लिट ऑप्शनवरती क्लिक करायचे. एक फोटो काढून जाईल. परत आता मित्रांनो, थोडं समोर या. समोर आल्याच्या नंतर इथे 25 सेकंडावरती सुद्धा एक स्प्लिट द्या मित्रांनो. तर मित्रांनो, सिम्पली अशा प्रकारे जिथे तुमचे फोटो चेंज होतील तिथे तुम्ही स्प्लिट ऑप्शनवरती क्लिक करून आपले सर्व फोटोचे पार्ट पाडून घ्या मित्रांनो. मी आपल्या सर्व फोटोला स्प्लिटमध्ये करून घेतो. स्प्लिट केल्यानंतर मित्रांनो, तर मित्रांनो, व्हिडिओच्या स्टार्टिंगला आल्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करा या पहिल्या. त्यानंतर थोडं समोर या. समोर आल्याच्यानंतर मित्रांनो, रिप्लेस ऑप्शनवरती क्लिक करा. रिप्लेस ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर फोटोमध्ये या. फोटोमध्ये आल्यानंतर मित्रांनो, तुम्ही या मॉडेलचे फोटो घेऊ शकता तुमचा, किंवा हे फोटोसुद्धा यूज करू शकता. तर सिम्पली मित्रांनो, या पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आणि हा फोटो असे 2 बोटामध्ये घेऊन आपल्याला आपल्या रेशो इतका फुल स्क्रीनमध्ये करून घ्या. परत येतं थोडं समोर आहे मित्रांनो. समोर आल्याच्यानंतर रिप्लेस ऑप्शनवरती या. रिप्लेस ऑप्शनवरती क्लिक करा मित्रांनो. फोटोमध्ये या. फोटोमध्ये आल्यानंतर नेक्स्ट फोटोवरती क्लिक करा. नेक्स्ट फोटोवरती क्लिक केल्यानंतर यालासुद्धा मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला रेशोच्या हिशोबाने याला ॲडजस्ट करून घ्या. ॲडजस्ट केल्यानंतर थोडं समोर आहे मित्रांनो. नेक्स्ट फोटोवरती आल्यानंतर रिप्लेस ऑप्शनवरती क्लिक करा. फोटोमध्ये या. फोटोमध्ये आल्यानंतर मित्रांनो,
त्यानंतर आपला तिसरा फोटो घ्या. तिसरा फोटोला सुद्धा अशा प्रकारे तुम्ही बरोबर आपल्या रेशो इतका ॲडजस्ट करून घ्या. ॲडजस्ट केल्यानंतर मित्रांनो थोडं समोर या. समोर आल्यानंतर परत आता नेक्स्ट फोटोवरती आल्यानंतर तर रिप्लेसवरती क्लिक करा. फोटोमध्ये या. फोटोमध्ये आल्यानंतर मित्रांनो नेक्स्ट फोटो घ्या. त्याला सुद्धा अशा प्रकारे तुम्ही आपल्या रेशो इतकं वाढून घ्यायचं. तर मित्रांनो अशा प्रकारे आपले सर्व फोटो तुम्ही ॲड करून घ्यायचे. तर सिंपली मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही रिप्लेस ऑप्शनवरती क्लिक करा. रिप्लेस ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर फोटोमध्ये या. फोटोमध्ये आल्यानंतर अशा प्रकारे हा फोटो ॲडजस्ट करून घ्या. त्यानंतर थोडं समोर आहे मित्रांनो. समोर आल्यानंतर नेक्स्ट फोटोवरती यायचं. रिप्लेसवरती क्लिक करायचं. रिप्लेसवरती क्लिक केल्यानंतर फोटोमध्ये या. फोटोमध्ये आल्यानंतर मित्रांनो परत एकदा एक फोटो घ्या. नंतर हा फोटो घेतल्यानंतर आपल्याला आपल्या रेषेत का वाढून घ्यायचा. तर मित्रांनो या प्रकारे आपली जे काही फोटो राहिले असतील ते तुम्ही सर्व ॲड करून घ्या मित्रांनो. तर त्यानंतर मित्रांनो तुम्हाला परत हा एक फोटो ॲडजस्ट करून घ्या. रिप्लेस ऑप्शनवरती क्लिक करा. फोटोमध्ये आहे मित्रांनो. फोटोमध्ये आल्यानंतर परत आपल्या फोटोमध्ये यायचं आणि त्या फोटोवरती क्लिक करा. याला सुद्धा आपल्या रेशोमध्ये ॲड करून घ्यायचं. रेशोमध्ये अशा प्रकारे व्यवस्थित तुम्ही फोटो सर्व आपले ॲड करून घ्या. तर मित्रांनो तुमचे आपले अशा प्रकारे आता आपले सर्व फोटो ॲड होऊन जातील. आपले सर्व बीटमध्ये फोटो ॲड होऊन व्हिडिओच्या स्टार्टिंगला या मित्रांनो. नंतर परत आपल्या 2 नंबरच्या फोटोवरती या. फोटोवरती क्लिक करा आणि तुम्ही हा फोटो कॉपी करून घ्या. कॉपी केल्यानंतर मित्रांनो तुम्ही ओव्हरलेमध्ये या. ओव्हरलेमध्ये आल्यानंतर अशा प्रकारे हा फोटो सिंपल या फोटोवरती लॉंग प्रेस करा आणि या फोटो इतका याला जसा फोटो ॲडजस्ट झाला आहे मित्रांनो अशा प्रकारे हा सुद्धा फोटो ॲडजस्ट करून घ्या. ॲडजस्ट केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तुमचे फोटो ॲडजस्ट होऊन जाईल. ॲड म्हणजे कधी या आपल्या गॅलरीमधून या व्हिडिओचा ऑडिओ काढून घ्या. ऑडिओ काढल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तुमचे फोटो ॲड होतील. मी माझा जो मेन प्रोजेक्ट आहे ते ओपन करून घेतो. ते सिंपली बॅक येतो मित्रांनो. आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये येतो आणि मित्रांनो इफेक्टवरती क्लिक करा. इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर रिप्लेस इफेक्टवर जातो मित्रांनो. त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा मित्रांनो. पहिला सूट त्यानंतर राईटवरती क्लिक करा मित्रांनो. राईटवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पहिला फोटो इतका हा इफेक्ट ॲड करून घ्या. थोडा मित्रांनो जागा थोडा अशा प्रकारे हा इफेक्ट ॲड केला. त्यानंतर मित्रांनो बॅक या. बॅक आल्यानंतर आपल्याला या फोटोवरती क्लिक करा. ॲनिमेशनमध्ये या. ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर कॉम्बोमध्ये यायचं मित्रांनो. कॉम्बोमध्ये आल्यानंतर मित्रांनो आपल्या 3D कार्टून हा इफेक्ट भेटेल हा ॲड करून घ्या मित्रांनो. त्यानंतर राईटवरती क्लिक करा मित्रांनो. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला हा इफेक्ट ॲड होईल. सर मित्रांनो ॲनिमेशन ॲड होईल. त्यानंतर नेक्स्ट ॲनिमेशनवरती क्लिक करा. तर मित्रांनो मी याचा ऑडिओ म्यूट करून घेतो. तर मित्रांनो फोटोवरती क्लिक करा. ॲनिमेशनमध्ये या. कॉम्बोमध्ये यायचं मित्रांनो. कॉम्बोमध्ये आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला याचं अशा प्रकारे डायनॅमिक साईड हा 1 नंबरचा कॉम्बोमध्ये इफेक्ट ॲनिमेशन मिळते. ॲनिमेशन ॲड करून घ्या. परत या मित्रांनो ॲनिमेशनमध्ये या. त्यानंतर कॉम्बोमध्ये आल्यानंतर धूम हा हे ॲनिमेशन नेक्स्ट फोटोला ॲड करून घ्या. त्यानंतर मित्रांनो राईटवरती क्लिक करा. परत या मित्रांनो नेक्स्ट फोटोला स्लाइड आउट हा ॲनिमेशन ॲड करून घ्यायचा. नेक्स्ट फोटोवरती मित्रांनो परत आपल्याला डायनॅमिक स्लाइड हा ॲनिमेशन ॲड करून घ्यायचा. ते मित्रांनो हा ॲनिमेशन ॲड झाल्यानंतर त्या फोटोवरती या. ॲनिमेशनमध्ये या. त्यानंतर इनमध्येच आपल्याला मॅग्निक हा ॲनिमेशन हा ॲड करून घ्या. राईटवरती क्लिक करा मित्रांनो. सिंपली मित्रांनो नेक्स्ट फोटोवरती या. ॲनिमेशनमध्ये या. कॉम्बोमध्ये आल्यानंतर मित्रांनो पेंडुलम 1 हा ॲनिमेशन ॲड करा. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट फोटोवरती या आणि स्लाइड हा ॲनिमेशन ॲड करून घ्या. याची मित्रांनो 2.4 हा इथली लेंथ होऊन घ्या. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट फोटोवरती या. नेक्स्ट फोटोवरती आल्यानंतर मित्रांनो ॲनिमेशनमध्ये या.
आणि इनमध्ये तुम्हाला ड्रॉप डाऊन हा ॲनिमेशन मिळेल. हा 1.3 इथला ठेवून घ्यायचा खाली. परत ॲनिमेशनमध्ये या मित्रांनो आणि फेल इन हा ॲनिमेशन अडकून घ्या 0.5 एसवरती म्हणजे सेकंड राहत असेल मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो इफेक्टवरती या. इफेक्टमध्ये आल्यानंतर तुम्ही सिम्पली 21 बीट 0.21वरती आल्यानंतर या इफेक्टवरती क्लिक करा. त्यानंतर ट्रेनिंगमध्ये या. ट्रेनिंगमध्ये तुम्हाला मित्रांनो तर मित्रांनो थोडं नेटवर्क डाऊन चालते. लाईट ड्रॉप्स हा इफेक्ट तुम्ही ॲड करून घ्या. त्यानंतर राईटवरती क्लिक करा मित्रांनो आणि याला आपल्या फोटो इतकं ॲड करून घ्यायचं. नेक्स्ट फोटोवरती या मित्रांनो आणि तुम्ही सिम्पली बॉडी इफेक्टमध्ये आहे. बॉडी इफेक्टमध्ये आल्यानंतर मित्रांनो ग्लोईंग लाईन इथे या. ग्लोईंग लाईनवरती आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला 3 नंबरचा इफेक्ट मिळेल हा ॲड करून घ्या. त्यानंतर राईटवरती क्लिक करा मित्रांनो. नेक्स्ट फोटोवरती मित्रांनो आणि बॉडी इफेक्टमध्येच तुम्ही बॉडी इफेक्टमध्ये आल्यानंतर मित्रांनो लवमध्ये या. लवमध्ये आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला पिंक हर्ट दिसेल हा इफेक्ट ॲड करा. त्यानंतर राईटवरती क्लिक करा मित्रांनो. परत त्याच इफेक्टवरती क्लिक करा. हा इफेक्ट कॉपी करून घ्या. याच्यावरती लॉंग प्रेस करून आपल्या फोटो इतकं तुम्ही हा ॲडजस्ट करून घ्या. परत याच इफेक्टवरती क्लिक करा मित्रांनो आणि कॉपी करून घ्या. कॉपी केल्यानंतर याला सुद्धा आपल्या नेक्स्ट फोटोपर्यंत वाढून घ्यायचा. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही आपले सर्व ॲनिमेशन व इफेक्ट तुम्ही ॲड करून घ्या. तर मित्रांनो माझी ऑलरेडी आहे. मी हे 2 डिलीट करून घेतो. तर मित्रांनो डिलीट झाल्यानंतर व्हिडिओच्या स्टार्टिंग आल्यानंतर आपला व्हिडिओ साऊंड ऑन करून घेतो. तर अशा प्रकारे मित्रांनो आपला व्हिडिओ बनून जाईल. त्यानंतर बनल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही आपल्या एक्सपोर्ट ऑप्शनवरती क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला व्हिडिओ पूर्णपणे होऊन जाईल. तर मित्रांनो व्हिडिओ झाल्याच्या नंतर तुम्ही याला F8Pच्या साईडला तुम्हाला व्हिडिओ एक्सपोर्ट ऑप्शन मिळेल त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्या. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद मित्रांनो.